नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची ही माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून या सर्व योजनेतील लाखो लाभार्थी एकाच प्रश्नाच्या चिंतेमध्ये आहेत. मे महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत आमच्या खात्यात का जमा झाला नाही? सरकारकडून नवीन GR म्हणजे शासन निर्णय किंवा नोटिफिकेशन कधी येणार? निधी मंजूर झाला आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पुढे पैसे येणार की नाही? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो, त्यासोबतच सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे मागील काही महिन्यांचे अनुदान अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही किंवा वारंवार त्यांचे हप्ते उशिरा जमा होतात, त्या सर्व लाभार्थ्यांना आता स्वतःच्या मोबाईलमधून ऑनलाईन पद्धतीने तक्रार करता येणार आहे. विशेष म्हणजे ही तक्रार तुम्ही घर बसल्या अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सहज करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे हप्ते का थांबलेत, किती महिन्यांचे पैसे बाकी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं अनुदान बंद होण्यामागचं नेमकं कारण काय आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आता तुम्हाला संबंधित विभागाकडून मागवता येणार आहे. तर आता ही ऑनलाईन तक्रार नेमकी कशी करायची, कोणती वेबसाईट वापरायची आणि कोणती माहिती भरायची ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्यानंतर आता या व्हिडिओचा मेन टॉपिक, सरकारकडून अजूनपर्यंत अधिकृत शासन निर्णय किंवा नोटिफिकेशन का आलेलं नाही आणि मे महिन्याचा हप्ता नेमका कधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार. तर मित्रांनो, सध्या मिळालेल्या माहितीनुसार विभागीय स्तरावर निधी वितरणासंदर्भातील महत्त्वाची प्रोसेस सुरू असल्याचं समोर येत आहे. तर संबंधित विभागामध्ये निधी मंजूर करून निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यासंदर्भात आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेगाने सुरू असल्यामुळे शासन निर्णय जाहीर होण्यासाठी थोडा उशीर होत असल्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र यामधील सर्वात महत्त्वाची आणि लाभार्थ्यांसाठी दिलासादायक माहिती म्हणजे सरकारकडून येणाऱ्या पुढील अपडेटमध्ये मे महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भातील मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच मे महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात संभाव्य तारीख सुद्धा समोर आलेली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो लाभार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेष म्हणजे शासनाकडून अधिकृत शासन निर्णय किंवा नवीन नोटिफिकेशन जारी होताच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ते जमा होण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार आज किंवा उद्यामध्ये शासनाकडून अधिकृत शासन निर्णय किंवा नवीन नोटिफिकेशन जारी केलं जाणार अशी माहिती समोर आलेली आहे. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची आणि मोठी माहिती म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे हे पैसे जमा झालेले आहेत. विशेष म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना हप्ते त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात शासनाकडून अचानक तब्बल 3 नोटिफिकेशन जारी करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर लगेचच अनेक दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकासोबतच 2 महिन्यांचे हप्ते म्हणजेच 5,000 रुपयाची रक्कम जमा करण्यात आली होती. त्यामुळे आता इतर लाभार्थ्यांसाठी देखील शासन अशाच पद्धतीने अचानक नोटिफिकेशन जारी करून थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, जर आज, उद्या किंवा पुढील 1-2 दिवसांमध्ये शासनाकडून अधिकृत शासन निर्णय जर जाहीर करण्यात आला तर अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता थेट DBTद्वारे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. त्यामुळे लाभार्थ्यांनी सतत बँकेत जाण्याऐवजी अधिकृत अपडेटची वाट पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. जर आपण मागील काही महिन्यांचा पॅटर्न पाहिला तर शासनाकडून हप्ते टप्प्याटप्प्याने वितरित केले जातात. तर DBT प्रक्रियेमुळे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे जमा होत नाहीत. तर काही लाभार्थ्यांना पहिल्या दिवशी पैसे मिळतात, तर काही लाभार्थ्यांना थोड्या उशिराने पैसे जमा होतात. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. त्यानंतर मे महिन्याचा हप्ता नेमका कधीपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो या संदर्भात संभाव्य तारीख काय आहे ते समजून घ्या. तर मित्रांनो, उद्यापासून पुढील 3 दिवसांमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृत शासन निर्णय जाहीर करून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होण्याची मोठी शक्यता आहे. आणि मित्रांनो, या संदर्भातील कोणती नवीन आणि महत्त्वाची अपडेट समोर आल्यानंतर ती माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा, कारण पुढील काही दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी मोठी अपडेट समोर येऊ शकते. त्यासोबतच सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. काही जण सांगत आहेत की आता पैसे येणार नाहीत, पण मित्रांनो, शासनाकडून अधिकृत माहिती येईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
कारण चुकीच्या माहितीमुळे अनेक गरीब, गरजू आणि ज्येष्ठ लाभार्थी विनाकारण घाबरून जातात. त्यामुळे फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे मागील महिन्याचे अनुदान अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नसेल किंवा वारंवार अनुदान उशिरा जमा होत असेल, त्या सर्व लाभार्थ्यांना आता त्यांच्या स्वतःच्या मोबाईलमधून ऑनलाईन तक्रार नोंदवता येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. तर घरबसल्या स्वतःच्या मोबाईलमधून तुम्ही थेट संबंधित सरकारी विभागाकडे तक्रार दाखल करू शकतात. आणि त्यासोबतच तुमचे हप्ते का थांबलेत, किती महिन्यांचे पेन्शन बाकी आहे आणि तुमचं अनुदान बंद होण्यामागचं खरं कारण काय आहे याची माहिती देखील तुम्हाला संबंधित विभागाकडून मागवता येणार आहे. तर मित्रांनो, यापुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऑनलाईन तक्रार नेमकी कशी करायची, कोणती वेबसाईट वापरायची, त्यासोबतच ऑनलाईन तक्रार करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आणि तक्रार केल्यानंतर तिचं स्टेटस कसं चेक करायचं. त्यामुळे आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, वृद्धपकाळ योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा. त्यासोबतच तुम्ही कोणत्या योजनेतील लाभार्थी आहात ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.